Dear student, in the last lecture, we are seeing the evidences of evolution. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी उत्क्रांतीचे असणारे काही पुरावे जे आहेत तर ते पुरावे त्या ठिकाणी पाहत आहोत. तर त्याच्यामध्ये मॉर्फॉलॉजिकल, ॲनाटॉमिकल, व्हेस्टिगल ऑर्गन, पॅलेंटॉलॉजिकल, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी कनेक्टिंग लिंक जोडणारे दुवे त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यानंतर एम्ब्रोलॉजिकल, भ्रूणशास्त्रीय अशा प्रकारचे असणारे काही पुरावे त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन जे आहे तर ती डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन म्हणजे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा असणारा जो काही सिद्धांत जो आहे तर तो सिद्धांत आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला पाहिला. याच्यानंतर आपल्याला पुढे पाहायचंय लॅमार्किझम. काय आहे लॅमार्किझम? स्पेलिंग जे आहे तर ते LEMARCK आहे. लॅमार्किझम की लॅमार्किझम म्हणजे लॅमार्कवाद. आता काय सांगितले की सर्वसाधारणपणे जीन बाप्टिस्ट लॅमार्क प्रपोज दॅट morphological changes occurring in living organism are responsible for the evolution, and reason behind those morphological changes is activities or laziness of that organism. उत्क्रांती होत असताना सजीवांची असणारी जी काही शरीर रचना जी आहे तर त्या शरीर रचनेमध्ये बदल होतात आणि या बदलामागे त्या जीवानं केलेला जो काही प्रयत्न असेल तर त्याच्यानंतर सांगितलं आपल्याला लेझिनेस, आळसपणा त्या ठिकाणी कारणीभूत असतो असा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी त्या ठिकाणी मांडला. ही कॉल्ड धिस कन्सेप्ट ॲज द प्रिन्सिपल ऑफ यूज अँड डिसयूज ऑफ द ऑर्गन्स. आणि यालाच त्यांनी त्या ठिकाणी इंद्रियांचा वापर दुसरा आपल्याला सांगितलंय तर त्या ठिकाणी डिसयूज ऑफ द ऑर्गन्स म्हणजे वापर आणि न वापराचा सिद्धांत त्यांनी त्या ठिकाणी म्हटले. फर्दर ही सेड दॅट नेक ऑफ द जिराफ हॅज बिकम टू लॉंग ड्यू टू ब्राउजिंग ऑन द लिव्जेस ऑफ द टॉल प्लांट्स बाय एक्सटेंडिंग देअर नेक्स फॉर सेव्हरल जनरेशन. त्याच्याही पुढे त्या ठिकाणी त्यांनी जाऊन त्या ठिकाणी सांगितले, लॅमार्कने काय सांगितलेले की पिढ्यानपिढ्या जिराफ जे आहे तर ते जिराफ आपली मान जी आहे तर ती मान त्या ठिकाणी ताणत झाडावरची असणारे जे काही पानं जी आहेत तर ती पानं त्या ठिकाणी खात असल्यामुळे जिराफाची मान कशी झाली, लांब त्या ठिकाणी झाली. सिमिलरली शोल्डर्स ऑफ द आयर्न स्मिथ हॅव बिकम व्हेरी स्ट्रॉंग ड्यू टू द फ्रिक्वेंट हॅमरिंग मुवमेंट. दुसरं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले की त्या ठिकाणी आयर्न स्मिथ म्हणजे लोहार, घिसाडी तुम्ही त्या ठिकाणी पाहिला असेल तर त्या लोहाराचे असणारे जे काही शोल्डर खांदे जे आहेत तर ते खांदे काय करताना दिसतो, घाणाचे घाव टाकून त्या ठिकाणी ते काय होताना दिसतात, स्ट्रॉंग होताना दिसतात, बळकट त्या ठिकाणी होताना दिसतात. तिसरं उदाहरण आपल्याला सांगितले की विंग्स ऑफ द बर्ड लाईक ऑस्ट्रिच अँड इमू हॅव बिकम वीक ड्यू टू नो यूज. याच्या उलट आपल्या असं लक्षात येताना दिसते की ऑस्ट्रिच असेल म्हणजे शहामृग त्या ठिकाणी असेल किंवा दुसरं आपल्याला सांगता येईल इमू. या पक्ष्यांचे असणारे जे काही पंख जे आहे हे पक्षी तुम्ही त्या ठिकाणी पाहिले असतील तर या पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे काय झालेले कमकुवत त्या ठिकाणी झाले. लेग्स ऑफ द बर्ड्स लाईक स्वॅन अँड डक हॅव बिकम युजफुल फॉर स्विमिंग ड्यू टू लिव्हिंग इन वॉटर अँड स्नेक हॅव लॉस्ट देअर लेग्स बाय द मॉडिफिकेशन इन देअर बॉडी फॉर ब्युराईंग हॅबिट. तर याच्या उलट आपल्याला लक्षात येत असते की स्वॅन म्हणजे त्या ठिकाणी हंस असेल, डक म्हणजे बदक त्या ठिकाणी असेल, हंस असेल, बदक असेल, याचे पाय जे आहेत तर ते पाण्यामध्ये राहून पोहण्यायोग्य त्या ठिकाणी झालेले. त्याच्यानंतर असणारा जो काही स्नेक, साप जो आहे तर तो साप आपल्या लक्षात येत नसते की सापाचे असणारे जे काही साप जो आहे तर तो बिळामध्ये राहतो आणि बिळामध्ये जाण्यायोग्य अशा प्रकारची शरीररचना करताना साप जे आहे तर त्या सापाने त्याचे असणारे जे काही लेग जे आहेत, पाय जे आहेत तर ते पाय त्या ठिकाणी गमावलेले त्या ठिकाणी. ऑल दीज एक्झाम्पल
आर टाइप्स ऑफ द ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स अँड आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन टू अनदर जनरेशन. ही सर्वच्या सर्व आपण जी काही उदाहरणं त्या ठिकाणी पाहिली ही ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे मिळवलेली त्यांनी त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. आणि ही वैशिष्ट्य अशा स्वरूपाची असून अशा स्वरूपाची म्हणजे ॲक्वायर्ड आहेत. मिळवलेली ही जी काही वैशिष्ट्य जी आहेत तर ती वैशिष्ट्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्या ठिकाणी काय झालेली तर त्या ठिकाणी संक्रमित झालेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पुढे दिस इज कॉल्ड ॲज द थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ द ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स ऑर लॅमार्किझम. आणि म्हणूनच याला त्या ठिकाणी मिळवलेल्या बदलांचा संक्रमणाचा सिद्धांत किंवा त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलं आपण थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ द ॲक्वायर्ड कॅरेक्टर किंवा यालाच त्या ठिकाणी लॅमार्कवाद त्या ठिकाणी म्हटले. त्याच्यानंतर खाली पहा डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज आर देअर डिजनरेशन ड्यू टू नो यूज ॲट ऑल वॉज वाईडली एक्सेप्टेड बट ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन वॉज रिजेक्टेड. आपण आता पाहिलं की विशिष्ट स्वरूपातील असणारे जे काही प्रयत्न जे आहेत तर त्या प्रयत्नामुळे शरीरांग जे आहे तर त्याचा विकास अथवा प्रयत्न न केल्यास तो असणारा जो काय अवयव जो आहे तर त्या अवयवाचा ऱ्हास त्या ठिकाणी मान्य, परंतु त्याचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म पिढी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्या ठिकाणी संक्रमित होतात हे मात्र त्या ठिकाणी अमान्य त्या ठिकाणी करण्यात आले. बिकॉज it had been verified many times that modification brought in us are not transferred to the next generation and thereby Lamarck's theory was disproved. कारण स्वतःमध्ये बदल घडून आणलेले जे काही बदल जे आहे तर ते बदल नव्या पिढीकडे त्या ठिकाणी दिले जात नाही हे अनेक वेळा त्या ठिकाणी पडताळून पाहण्यात आलं. आणि याच्यामुळे लॅमार्कचं असणारं जे काही म्हणणं जे आहे तर ते म्हणणं त्या ठिकाणी चुकीचं असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर विच इट हॅज ॲक्वायर्ड टू द नेक्स्ट जनरेशन अँड दिस इज कॉल्ड अँचेस्टरी ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. की सजीवांचा असणारा जे काही जीवनकाल जो आहे तर त्या जीवन काळामध्ये त्याने जे गुणधर्म त्याने त्या ठिकाणी संपादित केलेले असतात तर तेच त्या ठिकाणी संतती जी आहे तर त्या संततीकडे संक्रमित करता येतात. यालाच त्या ठिकाणी आपण ॲक्वायर्ड कॅरेक्टर म्हणजे संपादित अशा प्रकारचे जे काही गुण जे आहेत तर त्या गुणांचा अनुवंश त्या ठिकाणी म्हणताना दिसतात. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट आपल्याला दिलेली पहा की जीन बाप्टिस्ट लॅमार्क प्रपोज दॅट द activities of the organism are responsible for their evolution. उत्क्रांती माग त्या प्राण्याचे असणारे जे काही जीव जे आहेत तर त्या जीवाचे असणारे जे काही प्रयत्न जे आहेत तर ते प्रयत्न त्या ठिकाणी कारणीभूत असतात असा विचार त्या ठिकाणी लॅमार्क यांनी त्या ठिकाणी मांडला. This French naturalist proposed that each animal or plant undergo some changes in lifespan and those changes are transferred to the next generation. And such changes occur in the next subsequent generation. काय सांगितले तर त्यांनी असं त्या ठिकाणी हा जो काही फ्रेंच नॅचरलिस्ट नैसर्गिक शास्त्रज्ञ आहे तर त्याने असं सुचवलं की प्रत्येक प्राणी असेल वनस्पती असेल आपल्या आयुष्यादरम्यान त्या ठिकाणी बदलत असतो आणि तिच्या पुढच्या पिढीकडे हे जे काही बदल जे आहे तर ते बदल त्या ठिकाणी पोहोचवले जातात आणि प्रत्येक पुढील पिढीमध्ये असे बदल जे आहे तर ते बदल त्या ठिकाणी घडताना दिसतात. याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे पेशिएशन. याला म्हटलेले जाती उद्भव. पेशिएशन म्हणजे जाती उद्भव. फॉर्मेशन ऑफ न्यू पेसीज ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल्स इज द इफेक्ट ऑफ द इव्होल्युशन. प्राणी असतील वनस्पती असतील यांच्यातील विविध जातीचा उद्भव जो आहे तर तो उत्क्रांतीचा त्या ठिकाणी परिणाम आहे. पेसीज इज द ग्रुप ऑफ द ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. की नैसर्गिक फलन जे आहे नॅचरल रिप्रोडक्शन जे आहे तर त्या फलनाद्वारे फलनक्षम फर्टाईल त्याला त्या ठिकाणी म्हटलेले फलनक्षम अशा प्रकारची संतती निर्माण करणाऱ्या सजीवांचा जो काही गट जो आहे तर त्या गटालाच आपण त्या ठिकाणी पेसीज जाती त्या ठिकाणी म्हणताना दिसतो.
Each species grow in specific geographical condition. प्रत्येक जात जे आहे तर ते विशिष्ट भौगोलिक स्थितीमध्ये त्या ठिकाणी वाढताना दिसते. देअर फूड, हॅबिटंट, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी अँड पिरियड इज डिफरंट. काय सांग की जी काय असणारे जे काही पेशीज जे आहे तर त्यांचा असणारा जो काही आहार असेल, हॅबिटंट विहार त्या ठिकाणी असेल, त्याच्यानंतर फलन क्षमता, त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय की पिरियड इज डिफरंट, म्हणजे त्यांचा समागम काळ जो आहे तर तो समागम काळ सुद्धा त्या ठिकाणी भिन्न त्या ठिकाणी असतो. हाऊ एव्हर जेनेटिक व्हेरिएशन इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ न्यू पेसीज फ्रॉम द अर्लियर वन. असं जरी असलं तरी आपल्या लक्षात येताना दिसतंय की या जातीची असणारी काही वैशिष्ट्य जे आहे तर ती टिकून राहताना दिसतात. पण एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय असणारा जो काही बदल जो आहे तर तो जनुकीय बदल त्या ठिकाणी कारणीभूत त्या ठिकाणी असतो. Beside geographical and reproductive changes are also responsible. Similarly, geographical and reproductive isolation also leads to the parasitisation. पुढे आपल्या लक्षात येत नसतं की भौगोलिक, जिओग्राफिकल आणि पुनरुत्पादनीय अशा प्रकारचे बदल त्या ठिकाणी कारणीभूत असतात. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसतं की सजीवांचे असणारे जे काही भौगोलिक आणि पुनरुत्पादनीय अलगीकरण, आयसोलेशन त्याला त्या ठिकाणी म्हटलेले झालं तर कालांतरानं जाती बदल किंवा जाती उद्भव सुद्धा त्या ठिकाणी होताना दिसतो. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहिजे शेवटचा, तो आहे ह्युमन इव्होल्युशन. मानवी अशा प्रकारची असणारी जी काही उत्क्रांती जी आहे तर ती मानवी उत्क्रांती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. ह्युमन इव्होल्युशन, मानवी उत्क्रांती. द बायोडायव्हर्सिटी that is known today has been said to be formed from a very simple unicellular organism due to evolution. उत्क्रांती जी आहे तर त्या उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एकपेशीय सजीवांपासून ज्ञात असलेल्या जैवविविधतेची जडणघडण त्या ठिकाणी आपल्याला झालेली त्या ठिकाणी दिसते. इन दिस इव्होल्युशन ओरिजिन ऑफ द ह्युमन इव्होल्युशन कॅन बी शोन ॲज पर द पिक्चर गिव्हन बिलो. यातील जे काही मानव वंश जो आहे तर त्या मानव वंशाची सुरुवात थोडक्यामध्ये खाली आपल्याला पान नंबर 9 वर दिलेलं जे काही चित्र जे आहे तर त्या चित्रामध्ये त्या ठिकाणी दाखवलं. तर त्या चित्रामध्ये काय दाखवले ते पहिल्यांदा आपण पाहू पहा की एन्शियंट ॲनिमल्स लाईक द लेमूर्स, म्हणजे त्या ठिकाणी लेमूर प्रमाणे असणारे जे काही प्राचीन प्राणी जे आहेत तर ते प्राचीन प्राण्यांचा काल त्या ठिकाणी दाखवला. त्याच्यानंतर पुढे आपल्याला लक्षात येत नसते की इजिप्तोपिथिकस असणारा जो काही मानव जो आहे तर तो मानव त्या ठिकाणी दाखवतो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला लक्षात येत नसते की डायोपिथिकस, त्याच्यानंतर रामापेथिकस, नावं नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ॲस्ट्रोलिओपियापिथिकस, त्याच्यानंतर त्या ठिकाणी स्किल्ड मॅन आहे, कुशल अशा प्रकारचा मान. त्याच्यानंतर पुढे आपल्याला लक्षात येत नसते की मॅन विथ द इरेक्ट पोस्चर, म्हणजे ताठ चालणारा मनुष्य त्या ठिकाणी दाखवला. त्याच्यानंतर निअँडरल थल स्पेलिंग प्रमाणे उच्चार करतोय आपण. त्याच्यानंतर क्रो मॉनेरा, काय म्हटलेलं आहे, क्रो मॅग्नॉन मॅन अशा प्रकारचे प्राण्यांची चित्र त्या ठिकाणी दाखवले. म्हणजे मानव वंशाचा प्रवास त्या ठिकाणी आपल्याला आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवलेली आहे. लास्ट डायनोसॉर डिसअपियर अप्रॉक्सिमेटली 7 करोड इयर्स. काय सांगितले की सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचा असणारा जो काही डायनोसॉर जो आहे तर तो डायनोसॉर त्या ठिकाणी नाश पावलेला. ऍट दॅट टाइम monkey like animals are said to be evolved from some ancestor who were more or less similar to the modern lemur. लेमूर ही माकडाची जात आहे. ते माकड तुम्ही त्या ठिकाणी पहा, डिस्कव्हरीला किंवा अॅनिमल प्लॅनेटला पहा, ते माकड पाहिल्यानंतर माकड आणि मनुष्य याच्यामध्ये भरपूर त्या ठिकाणी असणारे जे काही साम्य जे आहे तर ते साम्य आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून या ठिकाणी सांगता येईल की माकडासारखे प्राणी त्याच्यावरून प्राचीन अशा थोड्याफार आजच्या असणारे जे काही आधुनिक अशा प्रकारचं असणारे जे काही लेमूर जे आहेत तर त्या लेमूर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून त्या ठिकाणी ते विकसित त्या ठिकाणी झाला असं. टेल ऑफ द मंकी लाईक अॅनिमल्स ऑफ द आफ्रिका इज सेड टू बी डिसअपियर्ड अबाउट द 4 करोड इयर. 4 कोटी वर्षापूर्वी
आफ्रिकेतील याची काही माकडांसारख्या प्राण्यांच्या असणाऱ्या जे काही शेपट्या जे आहेत, तर त्या शेपट्या त्या ठिकाणी काय झालेल्या आहे, नाहीशे त्या ठिकाणी. दे डेव्हलप ड्यू टू द एनलार्जमेंट इन द ब्रेन. देअर हँड्स वेअर ऑल्सो इम्प्रूव्ड अँड दस द एप लाईक अॅनिमल्स वेअर इव्हॉल्व्ड. आणि अशा पद्धतीने आपल्या लक्षात येत नसते की हे जे काही प्राणी जे आहेत, तर त्या प्राण्यांच्या मेंदूचा आकार जो आहे, तर तो आकार त्या ठिकाणी वाढला, त्यांचा विकास त्या ठिकाणी झाला. त्याच्यानंतर त्यांचा असणारा जो काही हाताचा असणारा जो काही पंजा जो आहे, तर त्या पंजामध्ये काय झालेली सुधारणा त्या ठिकाणी झाली आणि ते काय झालेले एप सारखे, एप सुद्धा माकडाची एक जात त्या ठिकाणी, एप सारखे प्राणी जे आहेत, तर ते प्राणी त्या ठिकाणी तयार झाले. Meanwhile, the ape-like animal reached the South and the Northeast Asia and finally evolved into the gibbon and orangutan. गिबॉन ही माकडाची जात आहे, ओरंगुटान सुद्धा माकडाची जात आहे. डिस्कव्हरीला, अॅनिमल प्लॅनेटला हे माकडांच्या जाती तुम्ही त्या ठिकाणी पहा, मग तुमच्या त्या ठिकाणी ते लक्षात येईल. ते काय सांगितले की कालांतराने हे सुरुवातीचे असणारे जे काही एप सारखे असणारे जे काही प्राणी जे आहेत, तर ते प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशिया या आशियापर्यंत पोहोचले आणि अखेर त्या ठिकाणी गिबॉन आणि ओरंगुटान हे जे काही माकडांची जे काही जात जे आहे, तर त्याच्यामध्ये त्याचं त्या ठिकाणी रूपांतर जे आहे, तर ते रूपांतर त्या ठिकाणी. रिमेनिंग एप लाईक अॅनिमल स्टे इन आफ्रिका अँड फ्रॉम देम गोरिला अँड चिंपांजी इव्हॉल्व्ड अबाउट द 2.5 करोड इयर्स. उरलेले जे काही एप सारखे जे काही प्राणी जे आहेत, तर ते आफ्रिकेमध्येच त्या ठिकाणी आहेत आणि 2,50,00,000 वर्षापूर्वी पुढे त्या ठिकाणी चिंपांजी, गोरिला ही जे काही माकडांची असणारी जे काही जात जी आहे, तर ती जात त्या ठिकाणी उदयाला त्या ठिकाणी आली. इव्होल्युशन ऑफ सम ऑफ द 2 करोड इयर ओल्ड स्पेसीज ऑफ द एप्स सीम्स टू बी ऑकर्ड इन द डिफरंट. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येत नसते की सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी एपच्या काही असणाऱ्या ज्या काही जातींची असणाऱ्या जी काही प्रगती जी आहे, तर ती प्रगती वेगवेगळ्या दिशेने त्या ठिकाणी झाली आणि दे हॅड टू यूज देअर हँड्स मोर फॉर ईटिंग फूड अँड अदर वर्क. आणि त्याच्यानंतर अन्न ग्रहण करण्यासाठी किंवा इतर कामासाठी त्यांनी त्यांचे असणारे जे काही हात जे आहेत, तर त्या हातांचा अधिक वापर त्या ठिकाणी त्यांना करावा त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे द एप स्टार्टेड टू लिव्ह ऑन द लँड्स ॲज द फॉरेस्ट स्टार्टेड टू डिक्लाइन ड्यू टू द ड्राय एन्व्हायरमेंट. त्याच्यानंतर हे जे काही असणारे जे काही एप सारखे असणारे जे काही प्राणी जे आहेत, तर ती कोरड्या हवेत जाणाऱ्या हवामानावर त्या ठिकाणची जंगलं जी आहेत, तर ती जंगलं त्या ठिकाणी काय झालेली नाहीशी त्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे हे जे काही माकडासारखे असणारे जे काही प्राणी जे आहेत किंवा एप जे आहेत, तर ती माकडांची असणारे जे काही प्रजात जे आहेत, तर ते प्रजात झाडावरून वास्तव्यासाठी खाली जमिनीवर त्या ठिकाणी. देअर लेमूर बोन्स developed in such a way that they started to stay in erect posture in the grassland and thereby their hands become available for use anytime. आणि पुढे आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत नसते की त्यांचं असणारं जे काही लेमूर बोन म्हणजे कमरेचं हाड जे आहे, तर त्या कमरेच्या हाडाचा विकास अशा तऱ्हेने झाला की ग्रासलँड गवताळ प्रदेश जे आहे, तर त्या गवताळ प्रदेशामध्ये ताठ त्या ठिकाणी ते उभे त्या ठिकाणी राहू लागले आणि तेव्हा त्यांचा हात केव्हाही वापरण्यासाठी त्या ठिकाणी मोकळा जो आहे, तर तो मोकळा त्या ठिकाणी. द फर्स्ट ह्युमन लाईक अॅनिमल्स विथ द इरेक्ट पोस्चर विच वेअर युजिंग देअर हँड्स हॅव इव्हॉल्व्ड फ्रॉम द 2 करोड इयर्स बॅक. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं नसतंय की हातांचा वापर करणारे, तहाट उभे राहणारे पहिले मानव सदृश्य असणारे जे काही प्राणी जे आहेत, तर ते सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी त्या ठिकाणी अस्तित्वात त्या ठिकाणी. First record of the human-like animals is with us in the form of the Ramapithecus ape from East Africa. त्या ठिकाणी जर्नी ऑफ द ह्युमन मानव वंशाचा प्रवास त्या ठिकाणी दाखवलेला आपल्याला काही चित्र त्या ठिकाणी दाखवलेली. त्या चित्रामध्ये आपल्याला लक्षात येत नसतं की मानव सदृश्य असणारा तो काही प्राणी जो आहे, तर त्या प्राण्याची सर्वात पहिली नोंद आफ्रिकेमध्ये रामापिथिकस ॲप या ॲपची त्या ठिकाणी झालेली आहे. आणि आफ्टरवर्ड धिस ॲप ग्रो इन साईज अँड बिकम मोर इंटेलिजन्स अँड दस द ॲप ऑफ द साऊथ आफ्रिका इव्हॉल्व्ड अबाउट 14 lakhs एरिया. आणि आपल्या पुढे त्या ठिकाणी लक्षात येत नसतं पुढे हा त्या ठिकाणी असणारा जो काही रामापिथिकस ॲप जो आहे, तर तो आकाराने त्या ठिकाणी मोठा झाला
अधिक त्या ठिकाणी हुशार झाला आणि सुमारे 40 लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेमध्ये या प्राण्याचा असणारा जो काही विकास जो आहे तर तो विकास त्या ठिकाणी झाला. त्याच्यानंतर पुढे पेज नंबर 10 वर द मॉर्फॉलॉजी of these human-like animals started to appear like to the members of the genus Homo about 20 lakhs years ago and the skilled human developed. म्हणजे सुमारे 20 लाख वर्षापूर्वी हा त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, ह्युमन लाईक ॲनिमल. आता ह्युमन लाईक ॲनिमल म्हणजे मानव सदृश्य असणारा जो काही प्राणी जे आहे तर त्या प्राण्याची रचना किंवा रचना मानव त्याला म्हटलेले आपण होमो या प्रजातीचा सदस्य असणे इतपत आपल्या जवळशी असल्यासारखी त्या ठिकाणी तो दिसू लागला आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय सांगतील स्किल्ड मॅन किंवा स्किल्ड ह्युमन डेव्हलप म्हणजे कुशल मानव त्या ठिकाणी तयार झालेला आहे. अबाउट 50 lakhs years ago ह्युमन वॉकिंग विथ द इरेक्ट पोस्चर वॉज द इव्हॉल्व्ड. इट मे हॅव एक्झिस्टेड इन चायना अँड इंडोनेशिया ऑफ द आशियन कॉन्टिनेंट. म्हणजे सुमारे 15 लाख वर्षापूर्वी काय सांगितलं आपल्याला, इरेक्ट पोस्चर ताट चालणारा जो काही मानव जो आहे तर त्या मानवाचा त्या ठिकाणी विकास झाला आणि त्याचा आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियापर्यंत वावर जो आहे तर तो वावर त्या ठिकाणी असा. त्याच्यानंतर आपल्याला डायग्राम मध्ये त्या ठिकाणी डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन ब्रेन दाखवले. मानवी मेंदू जो आहे तर त्या मेंदूचा विकास त्या ठिकाणी कसा त्या ठिकाणी होत गेला ते आपल्याला डायग्राम मध्ये त्या ठिकाणी दिसताना दिसते. त्याच्यानंतर आपल्याला निअँडरथॉल मॅन त्या ठिकाणी दाखवलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी निअँडरथॉल मानव त्या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये त्या ठिकाणी दिसतोय. पुढे इव्होल्युशन ऑफ upright man continued in the direction of the developing its brain for the period of about 1 lakh years and meanwhile it discovered the pipe. की जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताट चालणारा जो काही मानव जो आहे तर त्या मानवाचा किंवा माणसाचा असणारा जो काही मेंदू जो आहे तर तो मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्या ठिकाणी प्रगती होत राहिली आणि फायर डिस्कवरी ऑफ फायर म्हणजे अग्नीचा शोध जो आहे तर तो अग्नीचा शोध त्या ठिकाणी लागला. ब्रेन ऑफ 15,000 years old man had been sufficiently evolved to the extent that it could be considered as the member of the class-wise man that is Homo sapien. म्हणजे सुमारे 50 वर्षापूर्वीची मानवाचा असणारा जो काही मेंदू जो आहे तर तो मेंदू त्या ठिकाणी पुरेसा त्या ठिकाणी विकसित झाला आणि अशा प्रकारचा त्या ठिकाणी क्लास वाईज मॅन म्हणजे बुद्धिमान मानव किंवा त्यालाच आपण म्हटलेले होमोसेपियन या वर्गाचा सदस्य मानण्यायोगात त्या ठिकाणी झाला. पुढे निअँडरथल मॅन कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ द वाईज मॅन. या ठिकाणी आकृती आपल्याला दाखवलेली की निअँडरथल मानव हा बुद्धिमान मानव या वर्गातील पहिलं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी मानता येईल. त्याच्यानंतर पुढे Cro-Magnon man evolved about 50 ago and afterward this evolution had been faster than the earlier. मागच्या पानावर असणारा जो काही क्रो-मॅग्नन मॅनची डायग्राम आपल्याला त्या ठिकाणी आहे. म्हणजे सुमारे 50,000 वर्षापूर्वीचा क्रो-मॅग्नन मानव जो आहे तर तो अस्तित्वात त्या ठिकाणी आला आणि त्याच्यानंतर ही जी काही प्रगती जी आहे तर ती प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने त्या ठिकाणी होत राहील. About 10,000 years ago, wise men started to practice the agriculture. त्याच्यानंतर सुमारे 10,000 वर्षापूर्वीचा हा जो काही असणारा जो काही वाईज मॅन बुद्धिमान मानव जो आहे तर तो त्या ठिकाणी शेती करून त्या ठिकाणी लागला. ही स्टार्टेड टू रिअर द कॅटल्स हर्ड्स अँड एस्टॅब्लिश द सिटीज. त्याच्यानंतर हा जो काही असणारा जो काही बुद्धिमान मानव जो आहे तर तो जनावरांचे कळप त्या ठिकाणी पाळू लागला. त्यांनी वसाहतीसाठी असणाऱ्या ज्या काही वस्ती ज्या आहेत तर त्या वस्ती त्या ठिकाणी वसावल्या आणि पुढे आपल्याला सांगितले कल्चरल डेव्हलपमेंट टोक्स प्लेस. त्याचबरोबर संस्कृती जी आहे तर त्या संस्कृतीचा सुद्धा त्या ठिकाणी विकास जो आहे तर तो विकास त्या ठिकाणी झाला. आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अबाउट 5,000 years ago and thus the history has been started. सुमारे 5,000 वर्षापूर्वीच्या लिहिण्याच्या कलेचा असताना तो काही शोध त्या ठिकाणी लागला आणि इतिहास लिहायला त्या ठिकाणी काय झालेली सुरुवात त्या ठिकाणी झाली. मॉडर्न सायन्स इमर्जेस अबाउट 400 years ago
an industrial society was established about 200 years ago, and now we have reached at this stage, and still we are searching the details of the roots of the human history. काय सांगितलेले की सुमारे 400 वर्षापूर्वीचा असणारा तो काही मॉडर्न असणारा ते काही सायन्स आहे, आधुनिक शास्त्र जे आहे, तर त्या आधुनिक शास्त्राचा उदय त्या ठिकाणी झाला. आणि 200 वर्षापूर्वी औद्योगिकरण जे आहे, इंडस्ट्रियलायझेशन जे आहे, तर त्या इंडस्ट्रियलायझेशनला त्या ठिकाणी काय झालेली सुरुवात जी आहे तर ती सुरुवात झालेली आणि आपण इथपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेलो. तरीही अजून आपल्याला मानववंशशास्त्राचं असणारे जे काही मूळ, त्याला म्हटलेले रूट ऑफ ह्युमन अँसेस्टरी, म्हणजे मानववंशशास्त्राच्या मुळाचा तपशिलाचा शोध जो आहे तर तो शोध आपण त्या ठिकाणी घेत आहोत. आता पान नंबर 10, 11 वर दिलेली जी काही एक्झरसाइज आहे तर ती एक्झरसाइज तुम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.